श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम समर्थ श्रीराम। मुरडीव शुंडादंड सरळे शोभे अभिनव आवाळे लंबित अधर तीक्ष्ण गळे क्षण क्षण मंद सत्वी श्रीराम। श्रीमद ग्रंथराज दासबोधातील या गणेश स्तवनाचा गणेश चिंतनाचा आपण इथे करतो आहोत, ते चिंतन करतो आहोत। तो गणेशाचा स्तवनाचा समास आपण चिंतनाला घेतलेला आहे। याच्यामध्ये समर्थ सगुण रूपाचं दर्शन आपल्याला घडवतात। इतकं सखोल चिंतन, इतकं सुंदर चिंतन समर्थाने आपल्या समोर मांडलेलं आहे की जसाच्या तसा गणेश आपल्या समोर उभा राहावा, त्या गणेशाची प्रतिमा आपल्या समोर उभी राहावी। काय त्याचं सुंदर वर्णन केलंय ना। आणि आम्ही गणेशाची जेव्हा स्तुती करतो, त्या गणेशाची स्तुती करत असताना हे रूप जर डोळ्यासमोर आणलं, ते रूप येणं फार महत्वाचं असतं बरं का। स्तवनाच्या वेळेला रूप आवश्यक असतं आणि रूपाचं वर्णन करत असताना आतमध्ये स्तवनाची भावजागृती व्हावी लागते। आतमध्ये आपल्याला स्तवनाच्या माध्यमातून त्याचं दर्शन होण्याची आवश्यकता असते। स्तवन करत असताना, त्याचं चिंतन करत असताना, त्याचं मनन करत असताना, त्याच्याशी एकरूप होत असताना ती सगुणाची प्रतिमा आमच्या समोर अशा प्रकारची उभी राहिली पाहिजे। आम्ही एखाद्या व्यक्तीशी जेव्हा जोडलेलो असतो, एखाद्या व्यक्तीशी जेव्हा आम्ही एकनिष्ठ असतो, एखाद्या व्यक्तीशी प्राण गेला तरी चालेल, पण तिच्याबद्दलची एकनिष्ठता आणि प्रेम आमच्या मनातलं कधी कमी होत नाही। केव्हा कमी होत नाही? आम्ही डोळे मिटल्याबरोबर ती व्यक्ती, त्या व्यक्तिदर्शन आमच्या समोर जसंच्या तसं उभं राहतं। इथे आपण गणेशाला व्यक्तिदर्शन म्हणणार नाही, पण हे देवता दर्शन आहे आणि हे अशा प्रकारचं तत्वदर्शन आहे। त्या तत्वाचं प्रत्यक्ष रूप, आता गणेश असे असे आहेत किंवा गणेश अशा अशा प्रकारचे होते असं कुठे प्रत्यक्ष सांगितलंय का? त्याच्या वर्णनावरून ही सगळी कल्पना संतांनी आपापल्या याच्यामध्ये वाङ्मयामध्ये ती केलेली आहे। असं आहे का? ब्रह्माचं रूप कसं आहे कोणी लिहून ठेवलंय का? प्रत्यक्ष भगवान श्रीरामचंद्र कसे होते त्यांच्या एकूण वर्णनावरून ती प्रतिमा तयार केलेली असते। संत मंडळी, आता अलीकडच्या काळात होऊन गेलेली संत मंडळी आहेत, त्या संत मंडळीच्या आणखीन 500 वर्षापूर्वी, आता सांगणारी माणसं आता त्यांचं वर्णन करून सांगताहेत, पण 500 वर्षानंतर त्याच संतांचं किंवा त्याच विभूतीचं वर्णन करत असताना 500 वर्षानंतर ते वर्णन त्यावेळची जी समाज रचना असेल किंवा त्यावेळची जी काही योजना असेल, त्यावेळचा चिंतन करणारा आणि आकलन करून घेणारा, समजावून घेणारा समाज कसा असेल माहिती नाही, कुठल्या प्रकारानं विचार करणारा असेल माहिती नाही, कुणालाही माहिती नाही। 500 वर्षापूर्वी काय असेल माहिती आहे का? काही नाही। 500 वर्षापूर्वी काय होतं माहिती आहे का? नाही। मग असं असताना 1000 वर्षापूर्वी जे काही घडलेलं आहे ते आम्ही कल्पनेनं मान्य करतो। तशी ही गणेश देवता जी आहे ही या पद्धतीची तिच्या रूपावरून तिचं प्रत्यक्ष दर्शन अशा प्रकारचा गणेश आहे। त्याची सोंड आहे, त्याचं भव्य कपाळ आहे, त्याची अशा प्रकारची प्रतिमा आहे। हे सगळे आम्ही कल्पनेने केलेल्या प्रतिमा आहेत आणि या कल्पनेने केलेल्या प्रतिमाच इतक्या आम्हाला प्रत्यक्ष दर्शनापर्यंत त्या घेऊन जात असतात। आणि म्हणून समर्थ या ठिकाणी असं म्हणतात की त्याची मुरडी व शुंडादंड सरळे, म्हणजे तुझी मुरडलेली सोंड जी आहे ही सोंड कशा प्रकारची आहे? जेव्हा ती सोंड म्हणाले सरळ होते, बघा काय कल्पना आहेत, कशी सुंदर कल्पना आहे। आता सोंड सरळ झाल्यानंतर काय होतं, तेव्हा कपाळावरील 2 भव्य आवाळांच्या मध्ये ती शोभून दिसते।
किती कवी कल्पना आहे समर्थांची, किती काव्य संपदेतून समर्थ त्या गणेशाच्या रूपाशी एकरूप झालेले आहेत. आता पहा, सोंड अशा प्रकारची वळलेली असते आणि ती वळलेली सोंड असते त्यावेळेला कपाळाचा पूर्ण भाग आपल्याला दिसत नाही, कारण अर्धा भाग त्या सोंडीच्या याच्यामध्ये असा झाकून गेलेला असतो. पण समर्थ म्हणतात ती सोंड जेव्हा अशी सरळ होते ना, तेव्हा तुझ्या त्या कपाळाच्या भव्यतेचा आणि भव्य रूपाचा आणि त्या सिंदुराचा आम्ही खऱ्या अर्थानं आनंद घेऊ शकतो. इतकं सगुणाशी एकरूप व्हावं लागतं, इतकं सगुणाशी तद्रूप व्हावं लागतं. समर्थ तद्रूप झालेले आहेत. आता समर्थ कुठे अशा प्रकारचा प्रत्यक्ष गणेशाला त्यांनी उभं केलंय, म्हणजे रूप त्याचं वर्णन केलेलं आहे. पण कसं रूप वर्णन केलंय तर प्रत्यक्ष आम्हाला ते जाणवत आहे. आजही तशा प्रकारे ते वर्णन वाचताना किंवा हे चिंतन वाचत असताना, ऐकत असताना सुद्धा तशा प्रकारचा गणेश आमच्या समोर ते उभे राहत आहेत. आणि शोभे अभिनव आवाळे, लंबित आधर तीक्ष्ण गळे क्षणक्षणा मंदसत्वी, खाली ओठ लुंबत असतो आणि सतत उग्र गंध असलेला मध क्षणोक्षणी मस्तकातून अशा प्रकारानं तो मळगळत असतो. ही सगळी कवी कल्पना आहे बरं का. आणि या कवी कल्पनेतून आपल्याला काय साधायचं? ही काव्य संपदा जी आहे, ही काव्य संपदा कवीची कल्पकता आणि कवीच्या मनाची वृत्तीची व्यापकता किती आहे, विशाल अशा प्रकारची आहे पहा. म्हणून समर्थांचा गणेश जो आहे, ती समर्थांनी गणपतीची आरती केली. आरती किती सुंदर केली. आणि ती आरती आपण तिचंही चिंतन करणार आहोत की ती आरती करत असताना आता पहा, आर्त भाव जेव्हा अंतकणामध्ये जागा होतो ना, तेव्हा ती खरी आरती असते. अंतकणामध्ये जोपर्यंत आर्तता निर्माण होत नाही, आर्त भाव जागा होत नाही, तोपर्यंत ती आरती होत नाही. आपल्याला आरती सिनेमामध्ये कुठे पाहायला मिळणार नाही, आरती कुठे नाटकामध्ये आपल्याला पाहायला मिळणार नाही, आरती कुठे अन्य ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार नाही. ज्या वेळेला अंतःकरणामध्ये भगवत रूप जागं होतं आणि त्या जागे झालेल्या रूपाची जेव्हा आरती केली जाते, तेव्हा ती आरती ही खरी आर्ततेनं केली जाते. आणि ती आर्तता आमच्यामध्ये निर्माण व्हावी, त्या आर्ततेतून ईश्वराचं दर्शन घडावं आणि ती आर्तता आम्हाला पाहायला मिळावी. अशा आर्ततेतून भगवंताला जर हाक मारली तर भगवंत निश्चितपणे आमच्या हाकेला धावून आल्याशिवाय राहत नाही. आणि ती हाक मात्र अशी मारावी की ती हाक एवढ्या मोठ्या प्रमाणात असली पाहिजे, म्हणजे आवाज मोठा असेल असं नाही किंवा आवाज मोठा काढावा असं नाही, आर्ततेनं परेतून निर्माण झालेली हाक त्या गणेशापर्यंत पोहोचावी. असंच चिंतन आपण या ठिकाणी श्रवण करतो आहोत. जय जय रघुवीर समर्थ.